म्हणजे कृष्णाच्या युगामध्ये, द्वापर युगामध्ये मला थोडी कामं करायची आहे, ती कामं माझी थोडी आटोपून घेतो, काही राक्षसांचा मी नाश करून घेतो, मग त्यानंतर नक्कीच मी तुझी ही इच्छा पूर्ण करेल. जेव्हा तुला गरज असेल तेव्हा मी येईल आणि अशाच पद्धतीने मी उभा राहील. मुचकुंद राजाला वर दिला. भक्त हो, तोच मुचकुंद राजा दुसऱ्या जन्मामध्ये दिंडीर नावाचं वन, आज जिथं पंढरपूर आहे त्या पंढरपुराला आधी कुठलं वन होतं? दिंडीर नावाचं वन होतं. आणि त्या दिंडीर नावाच्या वनामध्ये भीमा नावाची नदी, आणि ती भीमा नावाची नदी चंद्राच्या आकारानं भागलेली होती आणि म्हणून तिचं नाव त्या भागामध्ये चंद्रभागा असं पडलं. ती नदी, त्या नदीच्या किनारी एक दिंडीर नावाचं वन, त्या वनामध्ये एक पुंडलिक नावाचा भक्त राहत होता. तोच हा मुचकुंद नावाचा राजा होता. दुसऱ्या जन्मामध्ये त्या दिंडीर नावाच्या वनामध्ये पुंडलिक नाव त्याने धारण केले. आई वडिलांची सेवा करीत असताना, आता सेवा चालू आहे, आपल्याला हा विषय माहिती आहे, परंतु कुठे जॉईंट होतो ते सांगतो. तो आई वडिलांची सेवा करतोय आणि द्वारिकेमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्मा, रुक्मिणी सगळे बसले आहेत. त्याच वेळी राधा आली. वैकुंठामधनं राधा ही दर्शनासाठी आली. आता राधेला बघितल्यानंतर भगवंतांनी काय केलं? रुक्मिणी बाजूला बसलेल्या होत्या, एक बाजूला राधेला बसवलं. बैस. आता मला सांगा, कोणती पतिव्रता स्त्री सहन करेल? ती स्वतःच्या पतीच्या बाजूला दुसरी कोणती बाई बसलेली आणि ते पण सन्मानानं, या 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 बसा, बैस. रुक्मिणी बघू लागले, ही कोण? कृष्णाने सांगितलं, ही तुझ्या आधीची, ही तू नंतर, आधी ही राधा आहे. रुक्मिणी म्हणते, माझ्यापेक्षा पण प्रिय? म्हणे हो नक्कीच, तुझ्यापेक्षा पण प्रिय. आणि मग आता कृष्ण गप्पा करू लागले राधेशी आणि रुक्मिणी जी रुसल्या बाबा. मग रुसूबाई रुसू, अहो कोपऱ्यात नाही बसल्या त्या महाराष्ट्रीयन होत्या तुमच्यासारख्या. आणि तुम्हाला माहितीये महाराष्ट्रीयन महिला रुसली म्हणजे काय करते? सरळ फोन घेते ना माहेरी लावते. पण त्यावेळेस फोन नव्हते म्हणून रुक्मिणीने रस्ता घेतला आणि रुक्मिणीचं माहेर म्हणजे महाराष्ट्र, महाराष्ट्राकडे यायला निघाली. रुक्मिणीजी निघाले आहे रुसून, चालत 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 चालत, काही रथ असेल किंवा चालत असतील. बरोबर जेव्हा विदर्भामध्ये जात आहे त्याच वेळी हे दिंडीर नावाचं वन आलं. ही भीमा नदी आली. रुक्मिणीजी थकल्या होत्या आणि म्हणून कुठंतरी एका ठिकाणी त्यांनी विश्राम केला. तिथंच बसले. आता काही गप्पा गोष्टी त्या द्वारिकेमध्ये आटोपल्या आणि राधाजी परत गेल्या. परत गेल्यानंतर कृष्णांनी विचारलं दुसऱ्यांना, का रुक्मिणी कुठे गेली? म्हणे जा घ्यायला गेली ती माहेरी. हा माहेरी? एवढा राग एका गोष्टीमुळे, एवढा राग की माहेरी निघून जायचं? तेव्हापासून ही पद्धत सुरू झाली, त्यामध्ये तुमचा काही दोष नाही. मग भगवंत म्हणतात, चला आता पत्नी रुसली आहे, तिला खुश करण्यासाठी जावं लागेल. भगवंतांनी रथ घेतला. रथ घेतल्यानंतर त्यावरती निघाले. मग गुजरात वरून निघालेले आहे. विदर्भाला जायचं आहे म्हणजे मध्ये नावी येणारच आहे. महाराष्ट्रामध्ये विदर्भ म्हणजे पुढे आहे, खानदेश प्रसार करावाच लागेल. मग इथून पसार होऊन भगवंत गेले. जात आहे तोवरती भीमा नदी आली. ते दिंडीर नावाचं वन आलं. रथ चालू आहे. भगवंताला अचानक लक्षात आलं, अरे तो मुचकुंद राजा, त्याला मी वरदान दिलेलं आहे की तुझ्या येत्या जन्मामध्ये मी तुला दर्शन देण्यासाठी येईल. मी त्याला भेटलोच नाही. मग भगवंतांनी बघितलं की तो इथं कुठंतरी आहे. मग कुठं असेल त्याच्या शोधामध्ये आता लक्ष्मीजीला, रुक्मिणीला सोडलं. आता कोणाच्या शोधात निघाले? भक्ताच्या शोधात निघाले. हा भगवंत आहे जो स्वतःच्या पत्नीला सोडतो आणि भक्ताच्या शोधामध्ये निघतो, तो परमात्मा आहे. भगवंत निघाले आणि कळालं की ह्या झोपडीमध्ये माझा भक्त राहतो आहे. बरोबर त्या झोपडीमध्ये भगवंत जेव्हा प्रवेश करताय, आतमध्ये बघितलं तर पुंडलिक हा आई वडिलांची सेवा करतो आहे. प्रकाश प्रकाश प्रकाश, तेजोमान प्रकाश तिथं निर्माण झाला. पुंडलिकाने पाठमोरे बघितलं, कोण आहे? देवाने सांगितलं, अरे मी तुला भेटायला आलो आहे. मागच्या जन्मामध्ये वचन दिलंय तुला की मी भेटायला येईल, मी आलोय आता. ठीक आहे प्रभू, तुम्ही आलात, आहात, थकला असाल, मी पण माझ्या आई वडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त आहे, मी तुमची सेवा नाही करू शकत. ठीक आहे, तू कर तुझी सेवा, नंतर ये.
परंतु अतिथी देवो भव हा धर्म आहे. कुंडलिकाला ते माहिती होतं की आपल्या घरी जर कोणी पाहुणे आले तर त्यांची आत्ता स्वागता आपण केलीच पाहिजे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. मग काय सेवा करू? सेवा तर मी माझ्या आई वडिलांची करतोय, मग हे सोडून नाही जाता येत मला. मग जाता नाही येत तर मग काय करावं? बाजूला वीट पडली होती, ती वीट हातामध्ये घेतली आणि भगवंताला उभं राहण्यासाठी फेकलेलं, देवा ह्यावरती तुम्ही उभे राहा, हेच माझं आसन आहे, यावर तू उभे राहा, मी येतो. आणि भगवंत त्या वेळेस पासून ज्या विटेवरती उभे आहे, आजही त्याच विटेवरती परमेश्वर त्या पुंडलिकाच्या घरामध्ये उभे आहे आणि भगवंत त्या पुंडलिकाला दर्शन देत आहे. चंद्रभागेच्या तीरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी, विठ्ठल 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 विठ्ठल